आहेच थोडा थोडका, पण अजून जास्त परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करीत आहोत। आणि त्या दोस्तों, फर्स्ट टाइम हो ना। हेलो। तो सबसे पहले मैं अपना मोस्ट टॉकेटिव पर्सन एक ग्रुप में, मैं उसकी तुलना अभी अपने ऋषि मुनि से करता हूँ, क्योंकि उन्होंने वो अपने स्पीच से ही नॉलेज दिया है। आहेच। त्यानंतर SSC 80-81 नंतर आपण काय केलं थोडक्यात 2-4 शब्द त्याचे बोलले आणि आता काय करतात आहे। आणि एखादी अविस्मरणीय घटना जे तुमच्या लक्षात असेल तर शाळेची ती सांगायची आहे, बरोबर? ते सांगायचं दत्ता भाऊ। मित्रांनो, आपल्या आयुष्यात एखादी घडलेली गंमतशीर असो, चुकीची असो, कुठलीही घटना शिक्षकासंबंधित असो, मित्रासंबंधित असो, आपण 2 मिनिटं इथं बोलू शकता, सांगू शकता। कोणीही कोणाचा राग मानणार नाही। क्लॅप क्लॅप क्लॅपिंग। किती वाजता? घनश्याम सिरोजी, प्लीज इंट्रोड्यूस। सभी को मेरा नमस्कार। मैं घनश्याम नारायणदास सिरोया। मैं सपना घनश्याम सिरोया, अचलपुर। सुदेशना तैयार राहायचं। मेरे पढ़ाई के बाद में किराना शॉप था। किराना शॉप मेरा आज भी चालू है। मेरे को 2 लड़के, 1 लड़की है। तीनों बच्चों की शादियां हो गई है। सुधीर नेवाडे। हाँ, एक लिपने। हॅलो। त्यानंतर राजू कुकलकर यांनी रेडी राहावं। मी किशोर लिपणे, मी अचलपूरमध्ये सुलतानपुरा इथे सुधीर नेवाडे आहे। सध्या मी परभणी येथे आहे। मी 2081ला परभणी जिल्ह्यामध्येच ज्युनियर इंजिनियर या पदावर जॉईन झालो होतो आणि ऑगस्ट 19ला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झालेलो आहे। धन्यवाद। गाड्या तर वाजवा कमीत कमी। मी सुधीर नेवाडे, वर्ग 5 ते 10 पर्यंत ज्यांनी नाव ठेवलं होतं कचरा वर्ग म्हणून। शेवटी त्या कचरा वर्गाचा माईक जवळ घ्या थोडा। कचरा वर्गाचा विद्यार्थी मी 1989 ते 92 मध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनला ड्युटी केली आणि 1992 पासून पुढे राजू कुलरकर आतापर्यंत एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला करत आहे। यापैकी मी बॉर्डर रोड्सला असताना मणिपूर, नागालँड, जम्मू काश्मीर आणि रामबन ते पटोटवाला जो रोड आहे त्या रोडवर काम केलं। जो VIP रोड होता, प्रधानमंत्री कार्यालयाला रोज संध्याकाळी त्या रोडची रिपोर्ट द्यावी लागत होती की रोड चालू आहे नाही आहे। पुन्हा ते पूर्ण आर्मी जी आहे देशाची, त्या आर्मीचा रोड हा मेन रोड हाच होता। आमच्याजवळ कल्पना यायच्या अगोदर जर कोणा हे झालं आमचे म्हणजे सर्वांनाच होत होतं, परंतु जर काही असं झालं तर ते डायरेक्ट आम्हाला माहीत नसताना PM ऑफिसला आमच्या पहिलं माहीत होऊन जात होतं की बा रोड ब्लॉक आहे म्हणून। रोड ब्लॉक असताना त्या रोडला क्लिअर करण्याचं रात्र राहो बेरात्र राहो हे काम आमच्यावर त्यावेळेस होतं, म्हणजे माझ्या त्याचं अधिपत्याखाली होतं। 1992 पासून आजपर्यंत एअरपोर्ट्स अथॉरिटीला कोइंबतूर, लीलावाडी जे आसाममध्ये येतं, ते आसाम आणि अरुणाचलच्या बॉर्डरमध्ये येत होतं, गोंदिया, नागपूर, भोपाळ, औरंगाबाद आणि गोवा या ठिकाणी मी कार्यरत आहे। धन्यवाद। थँक्यू। ठीक आहे मॅडम। तीन करोलेनी फॅमिली सहित हजर राहावं। आणि माझं 10वीचं शिक्षण झालं आहे आणि माझी दुःखद मी कुमुदिनी राजकुमार कोकलकर। मी 14 वर्षाचा असताना माझे वडील वारले
त्यामुळे माझी परिस्थिती एकदम नाजूक झाली. मी 14 वर्षाचा होतो, लहान भाऊ माझा 9 वर्षाचा होता आणि माझी लहान बहीण 5 वर्षाची होती. तेव्हा माझे वडील खून चालले गेले. त्यावेळेस बाबाला शिकवलं, मुलाला शिकवलं, मुलीला शिकवलं. भावाला मी टीचर केला आणि मुलाला इंजिनियर केलं. हॅलो, ते खूप भाऊक झालेले आहेत. पहिले तर त्यांना म्हणजे आपले जुने मित्र भेटणार या उद्देशानेच ते खूप इतके भाऊक झाले होते. मागच्या गेट टुगेदरला त्यांना इन्व्हाइट केलं नव्हतं, त्यामुळे ते खूप दुःखी झाले होते. पण ते यावेळेस म्हणाले कुठेही असो, कसंही असो, पण मी गेट टुगेदर जाणार आणि माझे जुने मित्र भेटणार. त्यांना सगळ्यांची आठवण येत होती, पण परिस्थिती अशी होती की त्यांना ते जमू शकलं नाही. यावेळेस ते आनंदाने गेट टुगेदरला आले आणि तुम्ही त्यांना सर्वांनी ॲडवाईट केलं, त्याबद्दल मीच तुमचे सर्वांचे आभार मानते. ते त्यांची ते परिस्थिती सांगू इच्छित होते, पण भाऊक असल्यामुळे ते सांगू शकले नाही. ओके. दोस्तों, यही ताकत है हमारे गेट टुगेदर की और मिलाने की. जो आंसू किसी के भी कंधे पर हाथ रखने से बाहर निकलते नहीं है, दोस्तों के सिर्फ छोटे ही है. बहुत बहुत स्वागत. कम पड़ गई, हम आप तक पहुंच नहीं पाए, लेकिन इसके बाद में डेफिनेटली हम कोशिश करेंगे. और भी कुछ बचा हुआ है तो हम डेफिनेटली उनसे कांटेक्ट करेंगे. स्वागत है आपका. सच बात है, यही ट्रू लाइफ है. पण ते बोलू शकत नाही आहे, कारण की तुम्ही सगळे मित्र खूप पुढं निघून गेले, खूप म्हणजे खूप पुढं निघाले. त्यांना आनंद आहे, पण त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांची परिस्थिती अति हालाची झाली की तेही पुढे जाऊ शकले नाही. पण त्यांची अशी इच्छा होती की माझे मित्र पुढे गेले तरी चालेल, पण मी माझ्या मुलांना पुढं नेईल. आणि तसंच त्यांनी केलं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या भावाला पुढं नेलं. हेच त्यांना सांगायचं होतं, पण ते भाऊमुळे सांगू शकत नाही. आम्ही सर्व आपल्या. हॅलो, मी नितीन वसंतराव कोलगले, अचलपुरात राहतो. माझं शेती आणि कृषी व्यवसाय असं शॉप आहे. मी सौ जया नितीन करुले, अचलपूर, गृहिणी आहे. मी नितीनजनबद्दल एक गोष्ट सांगू इच्छित आहे. त्याचा पूर्ण पाठपुरावा त्यांनी केलेला आहे. त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. कार्यक्रम आपलाच आहे, त्यात धन्यवाद तर काही नाही आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे. सध्या ती मुंबईला, नवी मुंबईकडे आहे. जावई नोकरीवर आहे. मुलगा एक शिक्षण घेत आहे सध्या. हां मॅडम. हां सर 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 थोडं इकडे सांगा. हां इकडे बघा, इकडे. एक सेकंड सर, शूटिंग. श्री दीपक गाडगे. बालमित्र, मी माझा आणि तुमचा जास्त संपर्क नसल्यामुळे कदाचित तुम्हाला पूर्ण ओळखत नसावे. मी 5वी ते 7वी इतकाच समय तुमच्या राष्ट्रीय विद्यालयामध्ये व्यतीत केला आणि त्याच्यामध्ये 5वी ते 7वी अशी काही ओळख पटण्यासारखी, आयडेंटिटी पटण्यासारखं काही ते वय नव्हतं. तरी पण जेव्हा मागचं गेट टुगेदर झालं, मागच्या गेट टुगेदरमध्ये मुकुंदनी मला आठवण केली आणि मला त्या गेट टुगेदरमध्ये इन्व्हाइट केलं. तरी मला काही आता विनोद आहे ढोरे, त्याच्यानंतर कडूसाहेब आहे, असे काही काही चेहरे आठवत होते. पण आता मागच्या गेट टुगेदरपासून तो परिचय आपला जास्त वृद्धिंगत झाला आणि माझी अशी अपेक्षा आहे की हा परिचय आपला आणखी वृद्धिंगत व्हायला पाहिजे. नेहमी नेहमी आपण भेटत राहायला पाहिजे. आता कसं आहे, आपला अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास आटपत आला, थोडासा प्रवास आता शिल्लक आहे, किती शिल्लक आहे काही माहीत नाही. अशा परिस्थितीत आपण कमीत कमी वर्षाला तरी एकदा भेटलं पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे. मी इथून गेल्यानंतर अंजनगावला 12वीपर्यंत एज्युकेशन घेतलं. त्याच्यानंतर मोजरीवरून BAMS केलं. BAMS केल्यानंतर माझं शिंदी म्हणून नेटिव्ह आहे, पथरोट आणि शिंदी.
तिथे माझी वडिलोपार्जित शेती वगैरे होती, 25-30 एकर माझ्या वाट्यावर आली. माईक थोडं जवळ धरा. आणि मी तिथेच मग माझी प्रॅक्टिस सेटल केली आणि शेती आणि प्रॅक्टिस हे दोन पकडून चालण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ह्या माझ्या अर्धांगिनी सुषमा गाडगे ह्या सेमाडो PSCला मेडिकल ऑफिसर आहेत. त्याच्यानंतर मला एक मुलगा आहे जो MBBS कंप्लीट झाला, फर्दर त्याची प्रोसेस चालू आहे. आणि एक मुलगी आहे ती आता 12th पास झाली आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आणखी अशी आहे तुम्हाला की तुम्ही जो चिखलदऱ्याचा टूर काढला उद्याचा, तर इन्स्टेड ऑफ चिखलदरा जर तुम्ही सेमाडोकडे टूर काढला तर आम्हाचंही काहीतरी तुम्हाला मदतीचं योगदान मिळेल. आणि चिखलदऱ्यामध्ये सध्या काहीही पाहण्यासारखं नाही. जर तुम्हाला जंगल पाहायचं असेल तर सेमाडो आहे, कोर एरिया आहे, तिकडे आपण एखादा हे काढू शकतो इन्स्टेड ऑफ चिखलदरा. ठीक आहे, आता याच्यापेक्षा काही नाही. मी सुषमा दीपक गांडगे, मेडिकल ऑफिसर आहे PSC सेमाडो येथे. सुषमा इंगोले नावाने, सुषमा विनोदराव इंगोले. माईक जवळ धरा थोडं. मी सुषमा विनोदराव इंगोले या नावाने PSC सेमाडो येथे मेडिकल ऑफिसरच्या पोस्टवर कार्यरत आहे सध्या. एक छोटीशी लाईन म्हणू इच्छितो. एहसान तुम्हारे है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारे है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. खूप छान. सुचवलेलं आहे सिमाडो हो, परंतु चिखलदरा आपलं फिक्स असल्यामुळे आणि सर्व बुकिंग झाल्यामुळे आता तो प्लॅन बदलू शकत नाही. पुढच्या वेळेस नक्की विचार करूया. छाया दीक्षित आहे. मी चंद्रशेखर पंजाबराव कडू. छाया दीक्षित आहेत का? 10वीपर्यंत राष्ट्रीयमध्ये होतो, 11वी 12वी आणि BSc पाडवणला जगदंबामध्ये होतो. फर्स्ट इयरमधून मी एअरफोर्समध्ये छाया गेलो. दीक्षित नाहीये. फर्स्ट इयरमध्ये असताना मी एअरफोर्समध्ये गेलो. सुरुवातीला 20 वर्ष एअरफोर्समध्ये होतो. त्याच्यामध्ये आग्रा, अंबाला, शिलाँग, कानपूर आणि नाशिक असे 5 ठिकाणं बघितली. साधनानंदरवर त्यानंतर 2006 पासून तर 2024पर्यंत पोलीस खात्यामध्ये होता. ॲज अ PI म्हणून अकोल्यावरून रिटायर झालो गेल्या जूनमध्ये. 2 मुलं आहेत, दोघंही बाहेर आहेत. सध्या आम्ही दोघेच इथे आहोत. बाकी पद्मा ही पूर्णांगिनी आमची प्रदीपच्या म्हटल्याप्रमाणे. सौ ज्योती चंद्रशेखर कडू, गृहिणी आहे. पद्मा एक मिनिट. साधना नंदनवार आपला परिचय देतील. मी साधना नंदनवार. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. दोघं पण इंजिनियर आहेत, दिल्लीला राहतात. दोघं पण सेटल आहेत. आम्ही सध्या इंदोरला आहे. हां मॅडम इकडे बघा. रमेश काळे नंतर. मी शारदा प्रमोद श्री रमेश काळे. रमेश काळे उपस्थित राहत. मी 8वीपर्यंतच राजश्री हायस्कूलमध्ये होतो. त्याच्यानंतर मी नागपूरला गेलो होतो. 9वी 10वी नागपूरला गेली. मला 2 मुलं आहेत, दोन्ही पुण्याला सेटल आहे. एक इंजिनियर आहे, एक CA आहे. थँक्यू. मॅडम इकडे या. लावा हात, हात लावा मॅडम. हां इकडे बघा, इकडे. श्री रामकृष्ण विद्यालय कांडली येथून 1 नोव्हेंबर 2022ला
प्राचार्य या पदावरून निवृत्त झालो. मला एक मुलगा आणि एक मुलगी मनोज आहे. पाठक. मुलगा माझा BE मेकॅनिकल झालेला आहे आणि मुलगी M.Tech करून राहिली. संजय भुसकट उपस्थित माझ्या राहतील. पत्नीचं नाव प्रतिभा रमेश काळे. मी प्रतिभा रमेश काळे, रमेश ज्युनियर कॉलेज टीचर, आता रिटायर्ड झाले. मला आठवतं की तू संगीत क्षेत्रामधला एक दिग्गज आहे म्हणून. नाही ओके. ज्ञानेश्वर भागवतकर परिचय देण्यासाठी उपस्थित राहतील. टाळ्या वाजवा, टाळ्या. मी ज्ञानेश्वर दौलतराव भागवतकर, पटवायला सिद्धार्थ ज्युनियर कॉलेजला टीचर होतो आणि 2 वर्ष अगोदर रिटायर झालेलो आहोत. मला 3 मुलं आहेत. एक मुलगी लग्न झालेली आहे, मुंबईला आहे. मिस्टर त्यांचे TMC कॉर्पोरेशनला आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. दुसरी मुलगी कॉम्प्युटर आहे. तिसरा मुलगा पण IT आहे, ते पुण्याला जॉब करत आहे आणि राहणार चलपूरला अभिनव कॉलनीमध्ये आहे. मी सुनीता ज्ञानेश्वर भागवतकर. महेश गाटे परिचय देण्यासाठी उपस्थित राहतील. घाटे वहिनी हाजीर हो. महेश राजाभाऊ घाटे, विदर्भ मिलमध्ये राहायचो आणि 8व्या वर्गापासून 12वीपर्यंत राष्ट्रीय हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर खामगाव येथे विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदविका शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये BEST या ऑर्गनायझेशनमध्ये 3 वर्ष होतो. त्यानंतर 32 वर्ष जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उरण या ठिकाणी आपली सेवा दिली आणि 22 तारखेला VRS घेऊन सेवा थांबलेली आहे. ललिता माझी धर्मपत्नी, ती पण स्टॅटिस्टिक्समध्ये BSc झालेली आहे. ती पण जॉब करायची एका ऑर्गनायझेशन. रवींद्र सोनपुरते. त्यानंतर 2 मुलं आहेत. एकाचं लग्न झालेलं आहे, सौमित्र श्रेयस. दोघंही अभियांत्रिकी शिक्षित आहेत. आणि दत्ताविषयी मला सांगायला सांगितलं होतं तर खूप घनिष्ठ मित्रता होती दत्ताशी. आम्ही दोघेही मिल कॉलनीमध्ये शाळेमध्ये यायचो, मिल कॉलनीमधून. आणि त्याचं लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याची हेअरस्टाईल अनफॉर्गेटेबल. खूप छान हेअरस्टाईल होती आणि खूप चांगला मित्र माझा त्यावेळेलाही होता, अजूनही तो तसाच संपर्क टिकवून आहे. आणि अशोक जादूबंशी. खिशामध्ये त्यावेळेला पैसे नसायचे, अशोक जादूबंशी ते असायचे. आणि छान उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही ती गाडी जी असायची हातगाडी, त्याच्यावरती लस्सी पाजण्याकरता मला तो अवश्य घेऊन जायचा. आणि तो जो जिव्हाळा आहे तो अजूनही तसाच आहे. धन्यवाद दत्ता, थँक्यू. ललिता बोलते 2 मिनिट. मनीषा. नमस्कार. मनीषा. नमस्कार. देवेंद्र जामनीकर. देवेंद्रजी जामनीकर हजर आहेत. जसे तुम्ही सगळे गेट टुगेदर देवेंद्र दामलेकरसाठी जसे तुम्ही जमलेला आहात आणि तुम्ही एन्जॉय करताय, तसं आम्ही तुम्ही जसे राजकुमार आहात तसं आमचा राण्यांचा ग्रुप छान तयार झालेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि आमचे रील्स आणि गाणी आणि एन्जॉय फोटो काढणं खूप छान चालू आहे आणि जसं तुम्हाला मजा येते तसे आम्ही खूप धमाल करतोय. त्यामुळे धन्यवाद. मित्रमैत्रिणींना, सर्व मान्यवर, सर्व जिजाजी व भाभीजी, आपण सर्व 60च्या जवळ पोहोचलो आहोत. या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे जीवनाचा आनंद. हॅलो, मी देवेंद्र जामनेकर. मी 12वीपर्यंत राष्ट्रीय हायस्कूलला होतो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं, PG केलं. त्याच्यानंतर मी सिडकोला 33 वर्ष सर्व्हिस करून चिखलदरा येथून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर रिटायर झाले. सध्या मी स्ट्रक्चरल डिझायनिंगचे हे घेतो.
प्रॅक्टिस करत आहे. स्मृतिचिन्ह देण्याचा उद्देश हाच आहे की येथून आपण घरी सोबत नेण्याच्या आठवणींचा ठेवा येतो. होऊन तयार केलेले आहे. त्यांची मेहनत सुद्धा त्यांची एकदा जोरदार टाळ्यांनी प्रदीपचे एकदा स्वागत जोरदार करूया. टाळ्या प्रदीपचे. अभिनंदन करूया. अनिल भास्करराव नांदगावकर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून काम केलं, निवृत्त झालो. माझी पत्नी, आता त्यांनी काल सांगितलं पूर्णांगिनी म्हणा अर्धांगिनी म्हणा, आता मी हिला भागवानच म्हणतो बस, म्हणून तिनं हिचा परिचय द्या. मी सौ जोशना अनिलराव नांदगावकर, गृहिणी आहे सर. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही, एक MCA झाली, एक डॉक्टरेट करून आली आणि एक मुलगा 12वी. मॅडम इकडे बघाय. खरं तर आपण आजच्या टेक्नॉलॉजीमुळे सगळं इथे जमलो आहोत, नाहीतर आधी आपल्याला कुणाचंच कोण कुठे आहे वगैरे काही माहिती नव्हती. मी बी इलेक्ट्रॉनिक्स केलं होतं आणि सध्या मी कन्सल्टन्सी देतो अनिलजी ठाकूर यांनी इकडे समोर यावं. माझी मिसेस ही डॉक्टर पोची, ममता पोची, ही बायोकेमिस्ट्री याच्यात प्राध्यापक आहे, मेडिकल कॉलेजला प्राध्यापक आहे. आणि मला मुलगा निलय, तो USA सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जॉब करतो. हां, मी ममता लक्ष्मीकांत पोचे. मी सध्या मेडिकल कॉलेजला प्रोफेसर आहे. आणि आज आम्ही सगळे आल्यानंतर आमच्या सगळ्या मागच्या मैत्रिणी भेटल्या. आम्ही खूप धमाल केली, खूप रील्स केल्या, गाणे सगळं करून, म्हणजे छान एन्जॉय करतो आहे आम्ही. जरा छान, त्याकरताच तर आपण गेट टुगेदर ठेवलं आहे. ठाकुर एक्चुअल में कॉलेज के बाद में स्कूल राष्ट्रीय में था, उसके बाद में जगदम्बा से पढ़ाई करके मैं गुजरात गया और वहाँ अभी सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ. जॉब है अभी, 1 साल के बाद में रिटायर हो गया. अभी मैं तो आप सबसे यही बोलना चाहूँगा कि अपन वो शम्मा है, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. चलो अभी बता. बुझी को आग, जिस आग से बने बारूद उसे विश्व अनिल ठाकुर कहते हैं. अब हम बुलाते हैं अनायका की दादाजी और दादी जी को. विनोद अग्रवाल जी, हमें मेहमान नवाजी का मौका तो दीजिए, हमें मेहमान नवाजी का मौका तो दीजिए. आप जैसे मुसाफिरों का हम तो क्या रास्ते भी इंतजार करते हैं. हाँ मैडम, परिचय देते हैं. इनको तो आप सबको परिचय मालूम है. हर राष्ट्रीय स्कूल में हर राष्ट्रीय स्कूल के प्रांगण में इनका नाम गूंजता है. पढ़तवाड़ा तो इनको सब जानता है, फिर भी मैं इनका परिचय लेता हूँ. सब हमारे मित्र लोगों की मेहरबानी है. मैं अपना परिचय, मैं विनोद अग्रवाल, विनोद रामविलास अग्रवाल, ये मेरी धर्मपत्नी सौभारती विनोद अग्रवाल. और मेरा यहाँ पर एक छोटा सा व्यवसाय है. मैं कॉटन सीड का ऑयल का मेरा ऑयल मिल है और 3-4 सालों से मैं थोड़ा एग्रीकल्चर के अंदर काम कर रहा हूँ. और मैं आप लोगों के साथ में अपना अनुभव बांटना चाहता हूँ कि एग्रीकल्चर इज़ द वंडरफुल जॉब. बहुत बढ़िया जॉब है. जितना थोड़ा पैसा कम है लेकिन बहुत अच्छी तरीके से करें तो कम भी नहीं है, लेकिन सुकून बहुत ज़्यादा है. मेरी शुगर करीबन 210-220 तक पहुंच चुकी थी और पिछले 2 साल से मैं बता रहा हूँ कि मेरी शुगर 105-110 है बस. तो हाँ बिल्कुल आप शिद्दत से करो. बहुत अच्छी, मुझे बहुत मज़ा आया, मुझे बहुत सुकून मिला.
मुझे इतना सुकून कभी नहीं मिला। बिजनेस बहुत किया मैंने, आज भी कर रहा हूँ, लेकिन जो सुकून खेती करने में वो सुकून नहीं मिला गाय में। और लड़के, बड़ा लड़का मेरा उसने बीटेक किया IIT पवई से, वो यहाँ पर IIT फाउंडेशन की क्लासेस लेता है, कोचिंग लेता है। और छोटा लड़का जो है मेरा वो डॉक्टर है, डॉक्टर सिद्धांत अग्रवाल, उसने MD मेडिसिन किया है और हमारे प्रदीप भाई के स्टेट से ही किया है, सूरत गुजरात से। और अभी वो DM कर रहा है गैस्ट्रोएंटरोलॉजी में AIT हैदराबाद से। बस इतना ही परिचय। मैं हमारे मित्र, मैं समय पहले एक बात मैं बोलना सोचा था, बोलूँ नहीं बोलूँ, बोलूँ नहीं बोलूँ, बोलूँ नहीं बोलूँ, यानी बोल देता हूँ मैं कि कैसा है कि सुचिता जी ने भी कहा है शायद मेरे ख्याल से कि भाई तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या जे काही आहे त्याची झडाळी आली पाहिजे हे बोला है। तो कहने का मतलब यह है कि ज़िंदगी में आपके पास में पैसा कितना है कितना नहीं है, संपत्ति कितनी है, वैभव कितना है, ये मायने जिन लोगों की नज़रों में रखता है, लेकिन अपने मित्रों की नज़रों में नहीं रखता है। मैं ढूंढ रहा था कि हमारे मित्रों में से सबसे अच्छा किरदार किसका है। मैं पिछले गेट टुगेदर में भी देखा, इस गेट टुगेदर में देखा, आज मुझे वो किरदार मिल गया। मैं ये कहूँगा कि हमारे मित्रों में से सब में अच्छा किरदार नरेंद्र जी कुकलकर का है। उन्होंने बताया कि उन्होंने उनके भाई को पढ़ाया, उनके बच्चों को पढ़ाया। मैंने दुनिया में ऐसे कई गरीब देखे हैं जिनके पास पैसे के अलावा और कुछ भी नहीं है। ऐसे धनी मिले जो कंगालों से भी ज़्यादा रीते हैं, और ऐसे मिले फकीर जो सोने के घट में पानी पीते हैं। तो आज सोने के घट में पानी पीने वाला इंसान मुझे मिल गया, इस बात की मुझे खुशी है। और अपने यारों के लिए बस 1-4 लाइन बोलता हूँ मैं, दत्ता कुर्तकोटी की परमिशन लेके। परमिशन ग्रांटेड बाय दत्ता। कुमार विश्वास की भाई जो मेरा प्यारा कवि है, नहीं समझ में आएगा उसकी लाइन आएंगे कि अगर दिल, बहुत बोल रहे थे लोग के ने, अभी मेरे लिए भी क्या बोलते, हमारी बहन ने कहा कि ऐसा है वैसा, इतना काम किया, ऐसा कोई बात नहीं है। कि अगर दिल ही मुअज्जन हो, मुअज्जन उस व्यक्ति को कहा जाता है जो खुदा की नाम की आवाज़ लगाता है। तो अगर दिल ही मुअज्जन हो, सदाए याद आती है, और समंदर में सभी माफिक हवाए काम आती है। मुझे आराम है ये दोस्तों की मेहरबानी है, दुआए साथ हो तो फिर दवाए काम आती है। मोमेंटो। जो कि चीज़ें बोला उसमें मैं 2 लाइना मेरे तरफ से भी मैं कहना चाहूँगा। अनूप जलोटा जी का एक बहुत सुंदर भजन था जो मैं हरदम पसंद करता हूँ। तेरे पास है हीरे मोती, तेरे पास है हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति, फिर कौन हवा धनवान बंदे मत कर तू अभिमान। 2 लाइना मैं विनोद के बारे में कहना चाहता हूँ कि अभी तक आज तक अभी मुझे मौका मिला नहीं उनके बारे में बात कहने का। मैं कहता हूँ कि जो दोस्त मेरे रग रग में बसे हुए भिने हुए बहुत सारे लोग हैं, उन्हीं में बहुत ही मेरा प्यारा, मेरा जो मित्र है, परम मित्र है, ये विनोद है। आपने देखा होगा कि कभी चिट लिखा नहीं, लेकिन इतना कुछ कह देता है, उसके फिंगर टिप्स पे सब चीज़ें रहती है, जो शायरी रहे, शेर रहे या फिर कोई कविता रहे, बहुत बेहतरीन तरीके से कहता है। लेकिन अभी इस वक्त मैं जो आपसे कहना जा रहा हूँ कि ये वो पोल था हमारा इस पूरे एक्सरसाइज का, यदि वो नहीं रहता तो बहुत मुश्किल था हमारे लिए ये सब करना। दिन रात मेहनत किया पूरी टीम ने। उसमें एक पार्ट था कि लीडिंग पार्ट भी था और हमको समझाने वाला भी पार्ट था, और पूरे सिंसियरली उन्होंने जो ये भी किया था ना अंताक्षरी के लिए, उन्होंने बहुत मेहनत किया था उसके पीछे। तो विनोद, सिर्फ आपको थैंक्स तो बोलूँगा नहीं मैं, लेकिन सिर्फ इतने लफ्ज़ों पे भी आपकी जो मेहनत है वो पूरी नहीं हो सकती। बस ये कहता है, बस लव यू दोस्त। मैं एक, जैसा कि मेरे भाई ने कहा, विठल ने किसने कहा, भाई स्कूल की इसकी एक मेरे को कोई भी आपको जो न भूलने वाली अगर मैं बताऊँगा
शायद मैंने पिछले गेट टुगेदर में बताई थी या नहीं बताई थी, मैं बताता हूँ कि मैं राष्ट्रीय स्कूल में 5वीं क्लास में आया, तो स्टेज पे चढ़ने का मेरे को छठवीं की बात है शायद, हमारे स्कूल में वानखड़े सर नाम के फिजिकल के एजुकेशन के सर आए थे, शायद बहुत कम समय रहे, वो 7-8 महीने रहे होंगे। तो 15 अगस्त के अंदर स्पीच देने के लिए क्या मालूम उनको क्या लगा, क्या उन्होंने मेरा नाम लिख लिया और मुझे बुलाया, मेरे को करना पड़ा। मतलब मैं नहीं बोल सकता, मैं जा ही नहीं सकता स्टेज के ऊपर, मैं नहीं कर सकता। तो जैसे कोई दूसरा टीचर रहता था और अपन बोल दिया कि भाई अपन नहीं कर सकते, तो वो बोलता था ठीक है भाई चलो दूसरे को, नहीं वो बोले तेरे को करना ही पड़ेगा, करना ही पड़ेगा। मुझे आखिर में उन्होंने इतना डांटा कि बस पूछो, मतलब मैंने कैसा तो भी स्टेज पे गया, कैसा तो भी बोला, लेकिन मैं उनका शुक्रगुजार हूँ कि मेरे को उसकी वजह से थोड़ा देरी आया स्टेज पे बोलने का। अगर शायद उस दिन वो मुझे स्टेज पे नहीं भेजते तो मैं कभी आता भी नहीं था स्टेज पे, कभी बोलता भी नहीं था कोई। इसलिए वानखड़े सर का भी और सभी गुरुओं का बहुत बहुत मेरे को आभार। मैंने माइक इसलिए लिया है कि मोमेंटे के साथ में विनोद की भी बहुत सारी यादें हैं। ये मोमेंट अहमदाबाद में बना था, मैं पूरा घूम के वगैरह जो भी किया था, उसके बाद में पार्सल विनोद की तरफ भेजा था मैंने, तो ये मुझे बहुत अच्छा लग रहा है। आपको प्रोसेस बहुत सारे शुभकामनाएं मेरे दोस्त, बस आबाद रहो, समृद्ध रहो। व्हायला हवा अगदी हौसी, अंताक्षरी, संगीत रजनी हा प्रत्येक इव्हेंट अगदी छान आणि उत्तमच व्हायला हवा, हे काम प्रदीपने अगदी कटाक्षाने केलं। त्यांच्याकडे 2 लाईन्स, खुद ब खुद उसके नजदीक आती गई उसकी मंजिल, उसका हौसला देखकर। सुचेता डहाके। मनीषा प्रदीप शुक्ल, राहणार अहमदाबाद, आता सध्या गृहिणी म्हणूनच आहे। 3.5 वर्ष बँकेत जॉब केला, मग मुलींसाठी जॉब सोडून दिला, त्यानंतर परमनंट गृहिणी म्हणूनच राहिली। लाइफ में जो चैलेंजेस फेस किया था, हर वक्त हर पल मेरे जो साथ थी मनीषा की ही थी। बहुत ही स्ट्रगलिंग मोड में मैंने शुरू किया था, जब मेरा सैलरी इतना था कि मैं 100 बार गिनने के बाद में 1 रुपया ज़्यादा आना पड़ता था। वहाँ से लेके हर वक्त हिम्मत देते हुए जो मनीषा ने मुझे साथ, इसीलिए मैं उनको पूर्णांगिनी कहता हूँ, इसीलिए कहता हूँ। और मेरा संगीत रहो, मेरा अध्यात्म रहे, मेरे बहुत सी सारी जो मेरी हॉबीज़ रहे, मेरे बहुत सारा लोडिंग उन पे आता है, लेकिन कभी मुझे उन्होंने तकरार नहीं किया, हरदम सपोर्ट रहा मेरा उनके साथ में। और मैं एक बात कहना चाहता हूँ कि धर्मपत्नी ही होती है। मैंने 12 ज्योतिर्लिंग और 4 धाम यात्रा लाइफ स्पैन में 2 बार पूरी किया है, और ये 3rd टाइम शुरू किया है। और ये मैं श्रेय देता हूँ उन्हीं को, क्योंकि उनके पाँव के पदकमल की वजह से मुझे सम्मान मिला। नाही ना, सगळेजण बसून नाही करून घ्यावं कौतुक, तसंही त्यांची कंप्लेंट असते माझ्याबद्दल काही बोलत नाही जास्त, म्हणून जास्त बोलू नये, हवेत चढतात मग। लग्न झालं तेव्हा आध्यात्मिक इतकं नव्हतं, लग्नानंतर त्यांनीच मला सगळे स्तोत्र वगैरे सगळं त्यांनी शिकवलं। गाण्याची आवड होती, आहे आणि राहणार शेवटपर्यंत, पण म्युझिकमध्ये त्यांनीच माझ्याकडून सगळं करून घेतलं की तू कर, मी पण येतो तुझ्या सोबतीला। मी मुळात डान्सर आहे, मी कथ्थक आणि भरतनाट्यम शिकलेली आहे। हां, पेंटिंग हॉबीज आहे माझ्या, पण म्युझिक आवड होती, पण गाणं कधीच म्हटलेलं नव्हतं। गाण्यांची आवड त्यांच्यामुळे निर्माण झाली, अध्यात्माची आवडसुद्धा त्यांच्यामुळेच निर्माण झाली। आणि आता पुढचंही म्हणजे रिटायरमेंट जे लाईफ एन्जॉय करायचं आहे, बाकीच्यांचं असेल फॉरेनला वगैरे फिरायचं, माझी स्वतःची इच्छा हरिद्वारला जाऊन राहायची आहे। पाहू ते आले तर ठीक आहे, नाही तर माझा नंबर आहेच तिकडे। ठीक नहीं रहे, जब तक मैं सुशील को मैं एड्रेस नहीं करूँ मुझे मन नहीं लगेगा मेरा। दोस्तों, मैं शुरुआत किया था, लेक्चरर था 2 साल इनिशियल स्टेज में। उसके बाद मेरा MPSC में सिलेक्शन होता है एज ए लेक्चरर, लेकिन मैंने उसको ठुकरा कि मुझे लगा कि मैं सेट पे काम करता हूँ। मैं MEC भी ज्वाइन किया था, थर्मल पावर प्लांट। 20 साल जॉब करने के बाद मुझे मन नहीं लगा, तो मैंने गवर्नमेंट की जो आराम की नौकरी थी उसको छोड़ के मैं फिर से प्राइवेट सेक्टर में एंटर किया। KSK एनर्जी वेंचर्स में ज्वाइन करने के बाद में मैं फिर से उसको भी छोड़ के बाद में मैं अदानी में आया, और कॉर्पोरेट हेड ऑफिस में अभी बहुत अच्छी जगह पे आपकी शुभकामनाओं की वजह से अभी मैं ठीक से चल रहा हूँ। और अभी सुशील को एड्रेस करने का समय होगा। दोस्त, जितना दौड़ना दौड़ ले, मैं तेरे साथ साथ ही दौड़ूंगा, मैं रुकने वाला नहीं हूँ। मित्रांनो,
एक छोटीशी कविता मला सादर करायची इच्छा, आपल्या परवानगीने थोडा वेळ झाला आहे, पण तरी पण आपलं मनोरंजन करण्यासाठी म्हणा मी आज सादर करतोय। वो जैसी ही होती है और क्रिकेट पे मैंने इसलिए लिखा है कि मेरे सब दोस्त क्रिकेट के बड़े फैन हैं और मेरी जो कविता है उसमें जो पात्र जो भी है ना वो भी मेरे फ्रेंड्स भी है। उसमें विनोद भी है और बेदरकर भी है और वासुदेव भी है, मेरी जो बेटर है, मेरी जो पूर्णांगिनी वो भी है, मेरे ससुराल वाले भी है। तो शुरू करते हैं दोस्तों। सोचिए कि जो अपनी ज़िंदगी है ये क्रिकेट ग्राउंड है, जो भी अलग अलग जगह होती है क्रिकेट ग्राउंड में, कोई स्लीप होती है, गली होती है, मेड ऑन मेड ऑफ जो कहते हैं हम लोग, वहाँ पे हमारे सब दोस्त लोग हैं और मेरे रिश्तेदार हैं। तो चालू करते हैं अपनी कविता। तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॅट्समनची काही गॅरंटी नाही, भारताची केव्हा आउट होतील काही गॅरंटी नाही आहे। तिथून मी सुरुवात करतो आहे। भारताच्या बॅट्समन सारखे जिंदगीचे हाल आहे, भारताच्या बॅट्समन सारखे जिंदगीचे हाल आहे आणि संसाराचं अंगण तर आपलं क्रिकेट ग्राउंड आहे। आता पहा, बॅटिंग असते तर आपण बॅट्स हातात धरतो, पण संसारात तसं नाही आहोत। दुसऱ्या टोकाले बायको असते हातात लाटणं घेऊन, दुसऱ्या टोकाले बायको असते हातात लाटणं घेऊन आणि चूक कोणाची असो, चूक कोणाची असावं राहावं लागतं आपल्याला घेऊन। आता बॅटिंग व्यवस्थित करावं लागते। विनोद रिकॉर्डिंग करणार आहे, हां ठीक, बॅटिंग व्यवस्थित करावं लागते। संडे हो या मंडे, नाही तर लॉंगवरून माहे साळे फेकून मारतात मला अंडे। लॉंगवरती साळे आहेत। नॉन स्ट्रायकरवरून बायडी माझ्याकडे म्हशीवानी पाहते, नॉन स्ट्रायकरवरती बायको आहे, नॉन स्ट्रायकरवरून बायडी माही म्हशीवानी पाहते, कारण स्लीपमध्ये दोन्ही साळे माझ्याजवळ राहते। बरं, गलीमध्ये फिरताना भांडण टाळावं लागते। गली म्हणजे जे प्लेसेस आहेत ना, त्याच्यात ज्यांनी क्रिकेट खेळ असेल त्यांना माहिती असेल। बरं, गलीमध्येही फिरताना भांडण टाळावं लागते, कारण का मेडा आपले इथे काका राहते। बरं, मॅच सुरू व्हायच्या आधी रीत निभावावं लागते। मनीषाने मला चिडवलं होतं, मेरी बहुत प्यारी बहन आहे। मला जी चिडवलं होतं, मी तिला म्हणालो होतो की मी माझ्या लाईफमध्ये मी कधीच मिसेसचं नाव घेतलं नाही। तू भगिनी मला भेटली तर मी मनीषा मोठ्या मनाने म्हणू शकतो। ती म्हणे तुला म्हणायला लावीन, मी तुला नाव घ्यायला लावीन। तर मी माझ्या कवितेमध्येच हे टाकून दिलं। बरं, मॅच सुरू व्हायच्या आधी रीत निभावावं लागते आणि उखाणं घेऊन बायकोचं नाव घ्यावं लागते। म्हटलं नाव घ्यायला हरकत नाही, मी तर नाव रटनच, जावंही आपला लय गुणाचं तुम्हाला पण वाटन। आता मी आता नाव घेतो आहे वराडीमध्ये। म्हटलं मटणात बटन बोकडाचं मटण, मटणात बटन बोकडाचं मटण, आणि लेख तुमची मला मारते तुम्हाला कधीच नाही पटन। आता हा वराडी भाषेमधला आहे। आता मनीषा करता मी दोन उखाणे वेगळे घेतो आहे, ऐकाल जरूर, कवितेच्या पलीकडले आहेत। सांज सकाळी सप्तसुरांनी हळूच हसल्या दिशा, सांज सकाळी सप्तसुरांनी हळूच हसल्या दिशा, लक्ष्मीच्या पावलांनी ठुमकत रंग उधळती आशा, एकाकी जीवनातून सरली दुरित तिमिर अननिशा, हृदयाकाशातून अवतरली हळूच ही मनीषा। श्रावणातल्या सरित भावी नाद देवता दंग, नाद ब्रह्म ले उनी उरावा ओल्या मातीचा सुगंध, नाद ब्रह्म ले उनी उरावा ओल्या मातीचा सुगंध, सूरनभीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग, सूरनभीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग, प्रेमालात चिंब फिजावा प्रदीप मनीषा संग। कविता आगे लेके जाता है दोस्तों। म्हटलं मटणात मटण बोकडाचं मटण, आणि मनीषा मला मारते तुम्हाला कधीच नाही पटन। सासरे बुवा खुश झाले आणि त्यानं बॉलरला केला इशारा, बॉलर आहे आमचा वासुदेव मुघल। सासरे बुवा खुश झाले, त्यानं बॉलरला केला इशारा, आणि म्या पहिल्याच फटक्यात त्याला केला त्याचा वारा न्यारा। रन घ्यायसाठी मी धावलो होतो कडक, रन घ्यायसाठी मी धावलो होतो कडक, पण स्लीपमध्ये साडीजवळ गेलो तिथूनच आलो परत। स्लीपमध्ये साडीजवळ गेलो आणि तिथूनच परत आलो परत। रंगढंग पाहून माही बायको झाली हक्का बक्का, रंगढंग पाहून माही बायको झाली हक्का बक्का, आणि बारलेली तिनं तिथूनच चिथावून टाका म्हणे आले बाउन्सर पक्का। बायकोला राग आला, म्हणे टाकेले बाउन्सर पक्का। पण बॉलर आला धावत, त्यानं बॉल टाकला धीमे धीमे, बॉलर आला धावत, त्यानं बॉल टाकला धीमे धीमे। म्हटलं यही है मौका, कर लो दुनिया मुट्ठी में। शेवटी दिल्ली बॅट घुमवून विचार करून पक्का, शेवटी दिल्ली बॅट फिरवून
फिरून विचार करून फुक्का आणि अवघ्याच्या डोक्यावरून त्यांना मारून छक्का. दुसरा बॉल टाकलाय त्यानं महासंपवाले खेळ. दुसरा बॉल टाकला त्यांना महासंपवाले खेळ. पण या बॉलवर कधी राजीव माय ब्रेकच झाले फेल. पण या बॉलवर राजीव माय कधी झाले ब्रेकच झाले फेल. बॅट आडवी टाकली आणि वाचवल्या राजीव बेल. ज्या 3 स्टंपवरती बेल असतात छोट्या त्या वाचवल्या. बॅट आडवी टाकली आणि वाचवल्या बेल. पण विकेट करणं कानी राजीव घेतलाच महाझेल. पण विकेट करणं कानी राजीव घेतलाच महाझेल. नॉट आऊट असल्याचा मी आणला मोठा वाव. नॉट आऊट आणल्याचा मी आणला मोठा आव. आणि थर्ड अंपायर विनोदकडं घेतली मी धाव. विनोद बसला होता तिथं थर्ड अंपायर म्हणून. काय विनोद. अच्छा. आता विनोदनं समजावून सांगितलं गणित आऊट झाला तरी समजून तर कळा लागेल काही ना काही. प्रदीप भाऊ गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक नामी. प्रदीप भाऊ गोष्ट तुम्हाला सांगतो मी एक नामी. यश तुम्हाला नक्की भेटन. राहू द्या तुमच्या ध्यानी. काय म्हणते, नजर नेहमी बॉलवर ठेवा. संदेश देता कवितेमधून दोस्तो. नजर नेहमी बॉलवर ठेवा, चौक्यावर मारशीन चौके. नजर नेहमी बॉलवर ठेवजो, चौक्यावर मारशीन चौके. ध्येयापासून हटू नको, भेटीन तुले पण मौके. तो पण आला मला सांगायसाठी. स्लीप लाईन लेन सांभाळजो, भेटन कामयाबी. स्लीप लाईन लेन सांभाळजो, स्पीड लाईन लेन सांभाळजो, भेटन तुले कामयाबी. मान मर्यादा संयम सांभाळ, हीच जीवनाची खुबी. पुन्हा संदेश देता मित्रांनो. आता तो पुढे सांगते मला, जब तक हाथ में बैट है और पाव है क्रीज में, तब तक प्रदीप भाऊ दुनिया है तुम्हारी जेब में. आता काय झालं का, मी जरी मला बाउन्सर टाकायला सांगितलं तरी बायकोला वाईट वाटलं. त्याली माझ्याजवळ बायको आली लढत. आता बायको आली लढत म्हणे काहून तुमचे ब्रेक झाले फेल. नव्हते झाले LBW, मग तुम्ही कायले दिला झेल. मी म्हटलं बायकोले अव लढता आता कायले. आता मी तर हुशारकी तर मारावं लागेल थोडीशी. मी म्हटलं बायकोले अव लढता आता कायले. हानले मी चौके तुला नाही का पाहिले. नाही का तुला पाहिले. असे तर 56 बॉलर मी पाहिले. आता काहीतरी हुशारकी तर मारावं लागेल. पण बघ ना मले धोनी तेंडुलकरचे फोन येऊन राहिले. आता त्याच्यापुढे पण बायको काही ऐकत नाही. म्हणजे वाईट वाटलं तर मी थोडा अजून डायलॉग मारणं आवश्यक होता. खेला दिल लगा के जाने मन, हम अपनी उमंग में गिरते रहे हैं शेरे सवारे जंग में. एक बार हम भी हार गए तो क्या हुआ, ठीक ढंग से कन्नी बांधेंगे हम अपनी भी पतंग में. अभी आखिरी लाइनों की तरफ जा रहा हूँ दोस्तों. अपनी आपके आशीर्वाद जानना चाहूँगा. जब जिंदगी की फाइनल होगी, बढ़ता जाएगा हमारा भी जोर. और तब पूरी दुनिया हमें कहेंगी ये दिल मांगे मोर. थँक्यू दोस्तों. माझा नाव सर्वांना माहीत आहे. वारंवार येऊन पुन्हा सांगू. मी सुचिता डहाके हिंगे. मला 2 मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झालेत आणि नातू पण झालेत. आणि मी जस्ट BSc झाली आणि त्याच वर्षी मला जॉब लागला. 30 वर्ष मी जॉब केला. परंतु माझ्या मुलीला जॉब लागत असल्यामुळे मला जॉब सोडावा लागला. त्याच्यामुळे मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं. त्यावेळेस मी व्हाईस प्रिन्सिपल पदावर होती. त्यानंतर मुली, माझ्या मोठी मुलगी केमिकल इंजिनिअरिंग PhD ती प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. जावईसुद्धा प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात. आणि लहान मुलगी वडिलांच्या जागेवर तिला जॉब लावून दिला. ते दोघं पण आपले पुण्यातच जॉब करतात आणि दोन्ही मुली पुण्यातच आहेत. आणि मी सध्या पुण्यातच आहे, मुलींकडेच राहते. आत्ता इकडे आत्ता तिकडे, माझा पाय जागेवर नसतो. आमची सुचिताताई आधी झाली पण तेवढीच ॲक्टिव्ह आहे जेवढी राष्ट्रीय शाळेत होती. मी ॲक्टिव्ह कुठे आहे, मी आहे तशीच आहे. हां तेच म्हणायचं ना, आहे तशीच आहे. आहे. ठीक आहे. थोडी धावपळ होते आहे, बाकी काही नाही. तर आता हा झाला माझा परिचय. आता आपले वर्गमित्र, आता थोड्या जुन्या आठवणींकडे जाऊ. तर काहीतरी शाळेतली आठवण काढायला सांगितली म्हणून एक छोटीशी आठवण सांगते की माझे वडील टीचर होते, सगळ्यांना माहिती आहे, डहाके सर. आणि इंग्रजीचे शिक्षक होते. प्रत्येक वेळेस हातात राहायची छडी आणि सर्वात पहिल्यांदा बसायची मला. कारण आधी प्रश्न वर्गात विचारायचे मलाच
आणि नाही आलं तर पहिली छडी मारा आणि बाकीच्यांची नंतर. ही एक माझी आठवण, ती कधीच विसरू शकत नाही. आता आपल्या वर्गमित्रांच्या आठवणी मी या कवितेतून सांगणार आहे, पण ही चोरलेली कविता आहे. सॉरी. आज अचानक या वळणावर मागे वळून पाहताना, आज अचानक या वळणावर मागे वळून पाहताना अनेक आठवणी दाटून येतात बालपणात जाताना. कुणी होते हसरे बुजरे, कुणी होते साजरे, कुणी होते हसरे बुजरे, कुणी होते साजरे, उन्हाड टपुरी होते कुणी, कुणी होते लाजरे. इंग्रजीच्या तासाला व्हायचा घसा दुखवायचा त्रास, इंग्रजीच्या तासाला व्हायचा घसा दुखायचा त्रास, सगळ्यांच्या आवडीचा असायचा तो म्हणजे पिटीचा तास. वही नेहमी अपूर्ण असायची, पुस्तक असायचे कोरे, वही नेहमी अपूर्ण असायची, पुस्तक असायचे कोरे, चित्रकलेच्या तासाला खुश असायची पोरे. चिंचा तोडायचे बोरं तोडायचो पकडायचा नागतोडा, चिंचा तोडायचो बोरं तोडायचो पकडायचा नागतोडा, यातून वेळ मिळालाच तर अभ्यास करायचा थोडा. आजच्या दिवशी मित्रांनो गोष्ट सांगते खुली, आजच्या दिवशी मित्रांनो गोष्ट सांगते खुली, चालू तासातच चिंता बोरे खायच्या आमच्या वर्गातल्या मुली. खो खो कबड्डी क्रिकेट लंगडी खेळून खूप वर्ष झाली, खो खो कबड्डी क्रिकेट लंगडी खेळून खूप वर्ष झाली, आठवणी साऱ्या दाटून आल्या डोळ्यात आले पाणी. 10वी झाली शाळा संपली विखुरला आपला वर्ग, 10वी झाली शाळा संपली विखुरला आपला वर्ग, ज्याने त्याने स्वीकारला आपापला मार्ग. आज पुन्हा 6.5 वर्षांनी भेटलो वाटले खूप बरे, आज पुन्हा 6.5 वर्षांनी भेटलो वाटले खूप बरे, लुटता आले आनंदाचे 4 क्षण, हेच आपले खरे, हेच आपले खरे. धन्यवाद. तुम्हें रिझल्ट दूंगा हे विठ्ठलजींना अगदी परिपूर्ण लागू आहे. माझा परिचय तर सर्वांना झालाच आहे, म्हणजे आणि मी काही आपल्या नवीन नाही आहे तरी पण मी सांगतो ठीक आहे. माझं नाव विठ्ठल हजारे, मी राष्ट्रीय हायस्कूलमध्ये 5व्या वर्गापासून तर शिकलो 12वीपर्यंत आणि तिथेच जस्ट नंतर तिथेच सुद्धा जॉब केलेला आहे. तीच माझी शाळा, तिथेच मी शिकवलेलं आहे रिटायरमेंटपर्यंत. आणि आता मी रिटायर झालेलो आहो तरी पण माझी त्या मॅनेजमेंटसोबत आणि एवढं असल्यामुळं तिथे त्यांनी कुठलाही नवीन न ठेवता मला कंटिन्यू केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि हे इथे बसलेली माझी मित्रमंडळी यांना तर माहीतच आहे की मी म्हणजे शिक्षणात किती मागं होतो, किती मधात होतो. हे सर्व जे माझे डॉक्टर इंजिनियर मित्रमंडळी आहे यांच्या नेहमी सतत मी मागं राहायचो, पण यांच्या मागं राहून राहून मी यांच्या आता बरोबरीत आलो, एवढा माझा सगळ्यांचा आनंद आहे. माझं नाव सगळ्यांना माहीतच आहे. मला एक मुलगी आहे, ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझा मुलगा सध्या MBAच्या अंतिम वर्षाला आहे. आणि ही माझी अर्धांगी स्वतःच आपला परिचय. मी नीलिमा विठ्ठलराव हजारे, मी गृहिणी आहे. मागच्या गेट टुगेदरच्या वेळेस मला असं वाटलं की पुढे जो GTचा कार्यक्रम होईल त्यावेळेस आपल्यामध्ये काट्या लागलेल्या असेल, परंतु कोणालाही काठी लागली नाही आणि नातवंडसुद्धा सोबत नाही. जो उत्साह आपल्यामध्ये आधी होता तो उत्साह आणि आनंद आजसुद्धा मला दिसून येत आहे. खरोखर आजचा दिवस हा अगदी आनंदाचा दिवस आहे. आणि सगळे मित्र एकत्र आल्यानंतर कोणी गळाभेट घेत आहे, कोणी आलिंगन देत आहे आणि यांच्याकडे पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मला कृष्ण आणि सुदामाची आठवण झाली आणि मला पण माझ्या बालपणाची पण आठवण झाली. असल्याच प्रकारचा कार्यक्रम पुढे सुद्धा झाला पाहिजे अशी मी विनंती करते. आणि आपल्यामध्ये जो असला उत्साह आणि आनंद हा सुद्धा कायम राहिला पाहिजे. आणि हे जे रक्ताच्या नात्यापेक्षा जे मित्रत्वाचं नातं आहे हे सुद्धा कायम राहिलं पाहिजे. जिव्हाळ्याचं नातं, आपुलकीचं नातं हे सुद्धा कायम राहिलं पाहिजे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय हिंद. यहाँ पे लेकिन मैं रह नहीं पाया, विठल के लिए आया वापस में, इसलिए सामने आया दोस्तों कि
विठल बहुत मेहनती है, ऐसे बहुत सारे वर्ष है कि जो अपने आप खुद करते रहा है विठल, और कभी भी नाम के लिए नहीं उसने काम किया, बस अपना काम करते रहना, रिजल्ट देते रहना। मनीषा ने जो कहा बिल्कुल सही था। मैं ये कहूँगा कि विठल अपने आप में एक यूनिवर्सिटी है। प्रदीप शुक्ला रिप्लेस हो सकता है, विनोद रिप्लेस हो सकता है, लेकिन विठल का कोई रिप्लेसमेंट नहीं है, क्योंकि बेसिकली बहुत ही अच्छे मन का है, सबके लिए अच्छी सद्भावना रखते चलते आया है, और मेरा सही में बहुत अच्छा दोस्त है। थैंक्स विठल। धन्यवाद प्रदीप। हा योगायोग आहे, हा माझा बालपणीचा मित्र. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ करा गुरूंमुळेच कळतो. प्रमोद नायकेल्यांना आम्ही सगळे नायकेले सरच म्हणतो, कोणाला त्यांना. माझं नाव प्रमोद नायकेले. बरेच वेळा यांना सांगितलं की सर म्हणत नका जो, परंतु त्यांच्या भाग्यानं मी त्यांच्या शाळेचा मुख्याध्यापक राहिलो, त्यामुळे ते सरच म्हणतात. वास्तविक मी यांच्याच मित्र आहे. माझं प्रमोद नायकेले नाव. माझे दोन म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी MA झाली आणि लग्न झालेलं आहे. आमचे जावई ICICI बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे, आणि माझा मुलगा नुकताच आता मध्य रेल्वेला असिस्टंट अकाउंटंट म्हणून जॉईन झालेला आहे मुंबईला. आणि मला एक म्हणजे माझ्या मुलगी झाली म्हणजे नात आहे, त्यामुळे मी ह्या गेट टुगेदरमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ शकलो नाही, कारण की जरी सेवानिवृत्त झालो तरी आता नातीची सेवा चालू झालेली आहे, त्यामुळे ही मोठी ड्युटी लागलेली आहे. त्यामुळे अग्रवाल और भाभी जी आणि माझी सुनबाईसुद्धा बी कम्प्युटरमध्ये झालेली आहे, ती पण सध्या सेवेत लागायची आहे. आठवणी काय आहे की आठवणी सांगायच्या खूप आहे, कारण की हे सगळे जे मित्र आहे या मित्रांच्या ज्या चेहरे आहेत ते चेहरेच माझ्या आठवणी आहेत, कारण की त्यांच्या चेहऱ्यावरच दिसते त्यांचं कसं काय आहे, काय नाही आहे, काय काय केलं असेल, विनोदनं काय केलं असेल, प्रदीपनं काय केलं असेल, आणि अनेक प्रकारचे. संजू आहे इथं आमचा सोनपुरते, संजू सोनपुरते आणि माझं एक वेगळंच नातं आहे. जरी विद्यार्थी मित्र असला तो, तरी तो मला लहानपणापासून मामाच म्हणतो, आणि मी म्हणजे आमची मामा भाचेची जोडी एकाच वर्गात होतो. तर अशा प्रकारचा आमचा संजू सोनपुरते आहे. आणि विठ्ठलरावचं आताच विषय झाला की 1975मध्ये आम्ही एंट्री केली होती राष्ट्रीय हायस्कूलमध्ये. त्यानंतर 80मध्ये हे दुसरीकडे गेले, मी पण दुसरीकडे गेलो, पण 88मध्ये पुन्हा परत आलो. आम्हाला त्या राष्ट्रीय शाळेशिवाय गमलंच नाही, आणि 1988मध्ये तोही लागला, मी लागलो, आणि 2022मध्ये माझ्या अगोदर विठ्ठलराव रिटायर झाले, आणि मी 2022मध्ये रिटायर झालो. अशा प्रकारे सर्वात जास्त म्हणजे राष्ट्रीय हायस्कूलमध्ये जे काढलं ते मी आणि विठ्ठल त्याच्यानंतरही सेवा देऊन राहिलेले आहे, त्याच्यामुळे त्यांनी जास्त सेवा माझ्यापेक्षा राष्ट्रीय हायस्कूलमध्ये केलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही बालमित्र, अनेक बालमित्र म्हणजे बरेचसे बालमित्र आहे, कारण की राजू कुकलकरसुद्धा माझ्यासोबत पहिलीपासून आहे. त्यानंतर आपला नांदगावकर आहे, अशोक जादूवंशी आले नाही, अनेक प्रकारचे आहे. आणि गरीब श्रीमंत हे जे काही आहे मतभेद, हा मतभेद मला तरी वाटते की आपल्या मित्रांनी पाळू नये, कारण की मी बरेच वेळा मागच्याही गेट टुगेदरला म्हटलं होतं की आपण इथं गरीब श्रीमंत म्हणून येऊन नाही राहिलो, आपण इथं मित्र म्हणून येऊन राहिलो, आणि मित्राचा मित्र हा गरीब श्रीमंत नसतो. जसा सुदामा आणि श्रीकृष्ण आहे, अशा प्रकारे आपण सर्व मित्र आहोत. त्यामुळे अशा प्रकारच्या या मित्रांनी आपल्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता असा जेव्हा जेव्हा गेट टुगेदर होईल, आता भविष्यात माहीत नाही, कारण की अगोदर झाला आणि लगेच आपण आता ह्यावेळेस दुसऱ्या गेट टुगेदरला आलो. मला असं वाटतं की आपले बॅचेस अशी भाग्यवान असेल की अचलपूरमध्ये लगेच दुसरा गेट टुगेदर आपण केला, कारण की बऱ्याचशा बॅचेसचा एकच मोठा मुश्किल न होतो, आपल्या बॅचनं डबल गेट टुगेदर केला. आणि याचं श्रेय सर्व म्हणजे आता नावं सांगायची गरज नाही, इथे ॲक्टिव्ह असणारे मुकुंद आहे, विनोद आहे, विठ्ठल आहे, आपला पांडे आहे, त्यानंतर गौरनं काम केलं, परंतु गौर गायब आहे. गौरला याच्याबद्दल काहीतरी सर्व मित्रांच्यातर्फे काहीतरी द्यायला पाहिजे की गौर का नाही आला, त्याची प्रेझेंटी का नाही आहे, हे तुम्ही विचारायला पाहिजे. तर अशा प्रकारे, कारण की तोही मुख्याध्यापक राहून चुकला आहे, त्यानं यायला पाहिजे नव्हतं. तर अशा प्रकारे काल आले होते. तर अशा प्रकारे माझ्या थोडका परिचय दिला. जरासं म्हणजे बाकीचं काही येत नाही, प्रदीपसारखं गाणं गिणं म्हणता येत नाही, त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये माझा परिचय दिला. धन्यवाद.
गोसेवा जैसे पुण्य कर्म सुशील जी के हाथ मैं टोकना नहीं, बोलना नहीं। विनोद बराबर है, मैं भी नहीं बोलूंगी। मेरा हक का माइक आ गया। मनीषा, तू मनीषा के बारे में एक मालूम है क्या? कल मैं बैठे बैठे सोचा कि 5वीं से लेके 12वीं तक और 12वीं से लेके मेडिकल कॉलेज तक कितने साल हो गए? 12-13 साल में मैंने जितनी उससे बात नहीं किया होगा उतनी 2 दिन में उससे बात और ये मिला। खरं आहे ना? अगदी खरं आहे। आणि आम्ही जेव्हा सिल्वर ज्युबिलीला मेडिकल कॉलेजमध्ये भेटलो ना, तर यांचा ॲक्टिव्हनेस जसा कालपासून आहे तसाच तिथेही होता। तर माझ्या लहान मुलाला यांचं नाव इतकं लक्षात आहे की आता आपले गेट टुगेदरच्या गोष्टी सुरू असताना त्यांनी मला आठवणीने विचारलं, आई ते तुमच्या बॅचचे सुशील अग्रवाल काका येणार आहेत का? तो एक ही है उसके अंदर जो मैं एक चीज़ अपना के चला हूँ कि ज़िंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल भी क्या खाक जिया करते। देखो, अपनी परेशानी अपनी ये अपने घर तक सीमित है, पर जब हम बाहर जाते हैं तो जिंदा दिल जीना चाहिए। यही है अपना ध्येय, संकल्प, एक उसको आत्मसात कर लिया। चलो, मेरा नाम डॉक्टर सुशील अग्रवाल, राष्ट्रीय हाई स्कूल में पढ़ने के बाद, ए बाबा थांबना रे, सांगितलं ना तुला, गप्प बस। राष्ट्रीय हाई स्कूल करने के बाद जूनियर कॉलेज में 10वीं के बाद में वहीं पे करने के बाद में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर में पढ़ने के बाद वहीं पे पोस्ट ग्रेजुएशन करने के बाद परतवाड़ा में 3-4 साल हेल्पाटे लेने के बाद इंडियन मेडिकल एसोसिएशन परतवाड़ा, रोटरी क्लब परतवाड़ा करने के बाद यहाँ से मुझे हकाला गया। अब ये हकाला जाए यहाँ से तो निकल गए। फिर ठाणे जिले में भाईंदर गांव है, मेरे मामा वहाँ के थे। तो अभी घर से निकालने के बाद में या घर से भेजने के बाद में पेरेंट्स को भी लगता कि बच्चा दूसरी कौन सी सेफ जगह है, तो मामा का घर, वहाँ गए। वहाँ जाके अपना छोटा सा एक टपरी चालू किया और आस्ते आस्ते वहाँ पे होने के बाद में आज 28-29 साल हो गए और मीरा भाईंदर म्यूनसिपल कॉरपोरेशन के एज अ सीनियर मोस्ट ऑफ्थेल्मोलॉजिस्ट करके अभी भी मेरी वहाँ पे प्रैक्टिस चालू है। वहाँ पे अच्छा खासा आई हॉस्पिटल है, सारी सुविधाओं से परिपूर्ण आई हॉस्पिटल एक वहाँ पे है, जिसमें एक दिन जो वीकली रहता है वो मेरा चैरिटेबल रहता है। एवरी वेडनेसडे को चैरिटेबल काम होता है, नो फीस। सीनियर मोस्ट सिटीज़न के लिए हमने फ्री सर्विस रखी है अबो 70 ईयर्स के लिए। जो दिव्यांग पेशेंट आते हैं जिनका कोई नहीं होता है, बाय डिफ़ॉल्ट मेरे रिसेप्शन पे बोला है, अगर किसी ने बोला मेरे पास में पैसा नहीं है तो बोले ठीक है चल आ जा अंदर। तो इस प्रकार से काम करते हैं। ईश्वर का बहुत बड़ा आशीर्वाद है और काम चल रहा है। सोशल काम के अंदर अभी नैकेले सर ने बताया 1996 से मैं यहाँ पे कीड़ा था ही, तो लग गए उधर। 2-3 साल बाद में जब थोड़ी सी प्रैक्टिस सेटल हुई तो फिर वो कुल बुलाने लगा सोशल का। तो मैं विश्व हिंदू परिषद के लिए राम मंदिर आंदोलन, राम सेतु आंदोलन, बहुत बार अंदर जाते जाते बचा, फिर बाहर आ गया। ठीक है, वो करने के बाद में उधर एक मैंने चैरिटेबल हॉस्पिटल भी चालू किया था। 1912 विश्व हिंदू का था, तब मेरे को मीरा भाईंदर म्यूनसिपल कॉरपोरेशन के जो कॉरपोरेटर के चुनाव थे उसमें खड़े रहने का लोगों ने धक्का देके डाल दिया। बोले सब करते हैं, तुम भी हो, करो। तो 2 साल कंटिन्यूस में म्यूनसिपल कॉरपोरेशन के अंदर ये था। अभी तीसरा टर्म अभी चुनाव में बाकी है। अभी मनीषा ने बहुत अच्छी याद दिलाई, गौ सेवा का काम करते हैं। तो हमारे यहाँ पे एक विश्व हिंदू परिषद की ही गौशाला थी, कोई संभालने वाला नहीं था, वहाँ गाय थी। तो 60-70 गाय तब थी और जगह थी। तो हमने उसको एक प्रोजेक्ट लेके काम किया, उसको शुरू किया और आज वो गौशाला जो है कई लोगों ने उसको सर्टिफाई किया है कि जो हेतु है उसका, उसके लिए इवन कर्नाटक राज्य के जो पशुपालन मंत्री आए थे उन्होंने कहा कि मैंने जो भी गौशाला देखी उसमें सबसे बेस्ट गौशाला ये यहाँ की गौशाला है। टोटल वेस्ट मॅनेजमेंट, मतलब 1 किलो जे गाईचं शेण असते ते पण वेस्ट जात नाही, 1 लिटर पाणी पण वेस्ट जात नाही। जेवढं गोमूत्र आणि शेण होते त्याच्यापासून आम्ही औषधं, गौकाष्ठ, गौऱ्या हे ते सर्व बनवून विकतो आहे। आणि आम्ही गौशालाला एक सेल्फ डिपेंडंट
म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या पण प्रयत्न चालू आहे. गाईच्या दुधाच्या क्वालिटी वाढवण्यावर आम्ही सतत रिसर्च सुरू असते आणि तुम्हाला सांगतो आहे की आमच्या ज्या गाईचं दूध आहे ते मुंबईला 140 रुपये लिटर विकते आहे. 140 रुपये लिटर दूध विकल्यानंतरसुद्धा आम्ही ती डिमांड करू शकत नाही. आणि आमच्या गौशाळेचं तूप 3000 रुपये किलो विकते. आणि त्या पण दाढीला हात लावून फोन येते, मोठ्या मोठ्या शेठ लोकांचे फोन येते, अरे बाबा आधा किलो तो बेच दे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की दर महिन्याला आम्ही दुधाची तुपाची टेस्टिंग करतो आणि त्या प्रकारचा आहार आम्ही गोमातेला देतो. त्या अनुषंगाने आमचं हे सर्व ते रिसर्च सुरू असते आणि देवाची कृपा असली तर जोपर्यंत आम्ही तो चालू शकतो तोपर्यंत आम्ही ते चालवणार आहे. पॉलिटिकल विषयामध्ये पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीमध्ये एक खूप सन्मानजनक पदावर आहे. मीरा भाईंदर विधानसभाचा संयोजक म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. आजच्या ज्या निवडणूक झाल्या आणि आमचा कॅन्डिडेट निवडून आला आणि त्यामध्ये एक म्हणजे सिनियर कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आणि हे झालं फॅमिली. माझी वाईफ स्वाती बजाज होती, अग्रवाल झाली, ती नागपूरची आहे. BSc होम सायन्स केलेलं आहे आणि ती पण मुंबईला माझ्यासोबत आहे. हाऊसवाईफ आहे, थोडंफार काहीतरी आपलं करत आहे. माझी मुलगी ती MBA झालेली आहे मार्केटिंगमध्ये आणि तिचं स्वतःचं स्टार्टअप आहे मार्केटिंगमध्ये, ती करते आहे. आणि मुलगा हा मँचेस्टरमध्ये MBA करतो आहे सध्याला. कदाचित 6-8 महिन्याचा कोर्स आहे, तो संपल्यानंतर तो इथं येणार सांगितलेलं आहे. तिसरं बाकी. आणखीन कोणाला काही ऐकायचं असेल तर हाँ भाई बोल. संजय जी सोनपुर अरे दोस्तों में क्या पॉलिटिक्स रहेगा? पॉलिटिक्स करने के लिए तुम लोग ही बचे हो क्या? अरे बहुत है ना. तो बीजेपी की एंट्री देखो, बीजेपी की एंट्री, मैं विश्व हिंदू परिषद से जुड़ा, बाल स्वयंसेवक हूँ. जब छोटा था तब से शाखा में जाता था. तब तक उतना महत्व नहीं था, पर जब तक राम मंदिर का राम सेतु आंदोलन जब हुआ और मैं नया ही था, 1996 में पहुंचा. यहाँ पर अपने यहाँ उतना उसका माहौल नहीं है, पर वहाँ बहुत ज़्यादा माहौल था. हर आंदोलन के अंदर साथ में गो हत्या आंदोलन होते थे, इलीगल ट्रैफिकिंग होती थी गायों की. हम चौकी लगाते थे, बकरीद के समय वैसे गायों को पकड़ते थे, मारामारी करते थे, पुलिस के डंडे खाते थे और पुलिस को भी मारते थे. तब भारतीय जनता पार्टी की सरकार नहीं थी या ये विचारों की सरकार नहीं थी, तब करते थे और काफ़ी हमको पब्लिक का सपोर्ट मिला वहाँ पे. अब जब पब्लिक का सपोर्ट मिलता है तो जब चुनाव आते तो पब्लिक उचकाती है ना, खड़े हो जा भाई, खड़े हो जा. खड़े हो गए. और तब की परिस्थिति ऐसी थी मीरा भाईंदर में कि भारतीय जनता पार्टी को कोई कैंडिडेट नहीं मिलते थे सीट खड़े रहने. तो जुड़ गए, अपने विचारों की पार्टी थी, अपने विचार छोड़ दी तो अपन जयराम जी की, ठीक है ना. तो ऐसा घुस गए तो फिर सब चीज़ बराबर हो गई. अब राष्ट्रीय ए बाबा थाम ना रे, तू उधर जाके नहीं गाना वाना नहीं गाने वाला मैं. नहीं कविता भी नहीं सुनाता. मेरे को राष्ट्रीय स्कूल के बारे में कुछ बोलना है. अभी देखो दोस्तों के बारे में तो बोलने का थोड़ा सा अभी याद भी नहीं है कुछ, कईयों के तो चेहरे भी नहीं जाना था. आप लोग तो 2018 में मिले एक बार, मैं वो मिस कर गया. अभी मैं मिस हुआ. तभी कई लोगों से तो मैं फोटो दिया था, हाँ, प्रिंट बनाने के लिए. मतलब इतनी सब तैयारी थी चुनाव. और वो भंसाली सर को पता चला, वो भंसाली सर आए, वो लेके एकदम बिल्कुल ताव में, कौन है रे, ऐसे वैसा कर करके, रुक जाओ तेरे बाप को बुलाता हूँ मैं, ये वो सब करके वो भाग गए. वो धुंधली सी यादें हैं, पर जब भी वो याद आती है तो बिल्कुल अपना बचपन याद आ जाता है. आज सभी से यहाँ मिलके बहुत अच्छा लगा. और ये जो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया, प्रदीप, विनोद, मुकुंद, विठल, नैकेले सर, जो भी यहाँ के लोकल है. देखिए प्रोग्राम ऑर्गेनाइज जो करता है तो स्थानिक लोगों की ही उसके अंदर ज़्यादा ये रहती है. हम तो बैक एंड पे सपोर्ट कर देते हैं. ये चीज़ मुझे मालूम है कि हम भी वहाँ पे रोज़ के कार्यक्रम करते रहते हैं. आप तो एक दिन कार्यक्रम में आके मस्त मज़ा करके चले जाते हैं, पर उसकी जो पहले से तैयारी और नियोजन करना रहता है और बाद का जो पसारा समेटना पड़ता है, उसमें सबको ये आ जाता है. तो हेड्स ऑफ टू प्रदीप, मुकुंद, विनोद, जो भी यहाँ के हैं,
सबने प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है। जोक्स अपार्ट, जो भी मौज मस्ती होती थी उसको दिल पे नहीं लेना, जो भी बोला सुना कहा माफ़, बट सचमुच ये प्रोग्राम में आप लोगों ने बुलाया और बहुत ही मतलब अच्छा लगा। अब वो वहाँ बैठते हैं ना, वहाँ पे बैठ के आनंद ज़्यादा आ रहा था, तो मैं उसको बोला भी पीछे कि बोला देख 10 मिनट रुक जाओ, मुकुंद नीचे आएगा। वो मुकुंद आ गया नीचे, बोला वो प्रदीप भी आएगा नीचे। वहाँ बैठ के उसको मज़ा नहीं आ रहा, मज़ा तो यहीं बैठ के आता है। और बैक बेंच पे बैठ के जो मज़ा आता है वो फ्रंट बेंच पे बैठ के मज़ा नहीं आता है, क्योंकि सुचिता बोली पहली छड़ी उसी को पड़ती थी। और सर को मालूम था मैं मेरी लड़की को मारा तो बाकी को मारूंगा, मार सकता हूँ, बराबर है। वो झोपे सर फेंकते थे खड़ू फेंक के, एक बार तो खड़ू के साथ में डस्टर, वो खड़ू फेंकने के चक्कर में डस्टर छूट गया हाथ से, अरे बाप। तो हाँ, इसको सुनील को लगा था, बड़ा भंडारी को लगा था। तो कुछ कुछ चीज़ें ऐसी थी, तब वो छड़ी खाने में भी बहुत मज़ा आता था। और इतनी मार खाई स्कूलों के अंदर। कोरडे सर ग्राउंड पे ले जाते थे, सुताई ज़्यादा करते थे, कुछ बच्चे उनके फिक्स थे जो वो उसके ऊपर वो बार के ऊपर खुद ही मारते थे, जाते थे उनके ऊपर। हम तो कुछ नहीं बैठे, तो हमसे वो सफाई करवाते थे। जंगले सर वो पत्थर उठाते, उनका एक ही काम था, ग्राउंड के पत्थर चुनो। बोले क्या है, तो साला हम सोचते थे इतनी क्लास के बच्चे पत्थर उठा रहे, 8 दिन बाद में पत्थर आते कहाँ से वापस आ जाते थे पत्थर ग्राउंड के ऊपर। वही समझ में नहीं आता था कि पत्थर वापस आते थे, अरे अभी तो चुने थे पिछले हफ्ते, हमें वापस पत्थर कहाँ से आ गए। तो ऐसी बहुत सी चीज़ें यादें आई। और सभी का बहुत बहुत धन्यवाद कि आप लोगों ने इस कार्यक्रम के अंदर पुरानी यादों को ताज़ा करने का मौका दिया। किसी कारणवश मैं अकेला ही आ पाया, नहीं तो मेरी अर्धांगिनी, पूर्णांगिनी, सर्वांगिनी सबको मतलब एक ही है, वो पूर्वांगिनी है और वही सर्वांगिनी है, बराबर ना। हाँ, नहीं तो सही बात है आपकी, कोई उसमें नया नहीं। आजकल के ज़माने में कुछ भी हो सकता है ना। अभी तो सरकार ने भी अप्रूवल कर दिया लिव इन रिलेशनशिप को, बोले मान्यता दे दी, पर वो अर्धांगिनी, सर्वांगिनी, पूर्णांगिनी नहीं हो सकती। तो सबका बहुत बहुत धन्यवाद, सबने यहाँ पे बुलाया। और जो भी कार्यक्रम के आयोजन किया, करे खाना क्या मस्त था यार कल, अरे बाप रे। मैं तो सुबह नाश्ता भी नहीं किया, बोला रोड़गे खाने, बोले रोड़गे खाने गए तो नाश्ता भी नहीं करने का, अभी दबा के सूतने। और इतना अच्छा मेनू और इतना अच्छा आयोजन, इतनी अच्छी जगह यहाँ पे, तो सभी आयोजकों का और सभी जो आए यहाँ पर बार से आए सब लोग, तो सबका बहुत बहुत धन्यवाद। ये बस ना रुकना, हो गया ना। अब और बोलना है क्या बोलूँ, ठीक है ना। पर एक चीज़ हमेशा खटकेंगी मेरे को, वो आखिरी तक मैं छोड़ूंगा नहीं। वो उसको अगली बार मिला ना, तो प्रदीप को मेरे को गाना नहीं गाने दिया उसने, बोला एक ही गाना। तो ठीक है बाबू, अगले बार मैं देख लूँगा तेरे को। तो अभी जो नेक्स्ट गेट टुगेदर नाही केलं सर, सोडा ना, जाऊ द्या ना, काय करता तुम्ही। अपना गोल्डन जुबली मनाएंगे ना यार, जो भी बचेंगे जिंदा रहेंगे तो आ जाने का भाई। तारीख तो डिक्लेयर कर देते ना, क्या फर्क पड़ता 2030 में, बराबर ना। जो सलट जाएंगे, बचेंगे वो आएंगे ना। अच्छा, किस को आने का 2030 के अंदर, मेरे को एक बार हाथ ऊपर करो, देखो कितना। अरे बस, अरे इतने तो बहुत हो गए बाबा, और क्या चाहिए, इतने बहुत हो गए। और गोल्डन जुबली 50 पे ही बनाना चाहिए, ऐसे थोड़ी है। नहीं हम 50 पे मनाएंगे, 5 साल के बाद ही बना सकते ना। हाँ, नेक्स्ट 5 साल के बाद भी मना सकते। तो हो गया ना, 5 साल बाद आई जाएगा ना। 2030 कब आएगा, 25 तो झाला आता, 6 वर्षानंतर। तो एक क्या उत्साह रहता है, गोल्डन जुबली, सिल्वर जुबली, अभी तो डिकेड मनाने लग गए, तो उसका कुछ महत्व नहीं रहता। वो एक उत्साह रहता है कि सिल्वर जुबली हुई, एकदम गोल्डन जुबली के लिए मनाएंगे, बराबर ना। और उसको देखो ये गेट टुगेदर भी टल जाएगा। तो वो सब बोलने की बातें हैं। हाँ, जैकेट तक के सीमित है, सबके लिए जैकेट, आणि तुमच्यासाठी मस्त एक शाल बिल गोल्डन। तो मुझे तो तब भूख नहीं लग रही थी, याद रखना, ज़्यादा दूर नहीं है, लोनावला वहीं से अपनी एरिया में। हाँ नहीं बोली, फोटो तो खेच बाबा। हाँ लिहून ना, लिहून हाँ, काटली म्हणून। ए बाबा, मला द्यायला कुणाला बोलवतोय? संजय सोनपुरे, संजय सदाशिवराव सोनपुरे, हाजीरो. वहिनी हा माझ्या लहान मुलाचा अगदी खास मित्र आहे. इधर सुशील,
मैं तो घर पहुंच जाऊंगा तेरे इधर भाईंदर में। पहुंच जाना भाई, पर फोटो पहिले भेज देना. परिचय सांगा तुमचा. मी आता 1 तास बोलणार आहे. अरे बाप. बर, नमस्कार नमस्कार. मी शाळेसारखा परिचय देणार आहे. माझे नाव संजय सदाशिवराव सोनपरते आहे. मी राष्ट्रीय हायस्कूलमध्ये मला माहित आहे. अरे मैं भी बोल दिया, मेरे को याद है. मैं तेरा नाम बोला, पूरा नाम बोला. बिल्कुल बराबर, बताया मैंने. बिल्कुल बराबर. हाँ, तो मैं स्कूल के जैसा बोल रहा हूँ. देख, माझं नाव संजय सदाशिवराव सोनपरते आहे. मी राष्ट्रीय हायस्कूलमध्ये शिकलो आहे. मी 5वी ते 10 वर्गापर्यंत राष्ट्रीय हायस्कूलमध्ये शिकलो आहे. त्याच्यानंतर मी 11वी 12वी शिकलो आहे. त्याच्यानंतर मी BA फर्स्ट इयर फायनलपर्यंत शिकलो आहे. त्याच्यानंतर मी MA केलेला आहे आणि 12वी 2-3 वेळा फेल झालेलो आहे. कारण त्याच्यामुळे मी सगळ्यात चांगला टीचर झालो होतो. मी चांगला टीचर होतो. मी आयुष्यभर इंग्रजी शिकवलेलं आहे आणि मी हेडमास्टर म्हणून रिटायर झालेलो आहे. माझं अवतार कार्य 22 मध्ये संपलेलं आहे. हां, आता मी माझ्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. बरोबर आहे ना. माझ्या पत्नीचे नाव सुविद्य पत्नी आणि सुंदर पत्नीचे नाव सौ उज्ज्वला संजय सोनपरते आहे. आम्ही सोबत BAला VMB मध्ये होतो. आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. माझी पत्नी माझ्याच वर्गात होती. आता ती तिचा परिचय देणार आहे. मी सौ उज्ज्वला संजय सोनपरते. आमच्या संसार वेलीवर 2 फुलं उगवली. एक फुल एक फुली. फुली म्हणजे मुलगी. ती माझ्या खूप लाडाची आहे. मी तिचा खूप लाड करतो. ती आता तिचं लग्न झालेलं आहे आणि मला साय पण आहे, म्हणजे नातू आहे 5 वर्षाचा. त्याचा पण मी लाड करतो. प्रायमरी सारखं बोलतोय, लक्षात ठेवा. आणि मला एक मुलगा पण आहे. माझी मुलगी सिंहगड कॉलेजला प्राध्यापक आहे. मुलगा BE झालेला आहे. तो परीक्षेची तयारी करत आहे. आता तो परीक्षा पास होणार आहे आणि मग मी तुम्हाला ते सांगणार आहे. विद्यार्थ्यांची भेटायचं आम्हाला. माझ्या विद्यार्थ्यांची. हां, आता बोलला तू. माझे विद्यार्थी असे आहेत. एकदा 5 सप्टेंबरचा कार्यक्रम होता. तर मला श्रीकृष्ण हायस्कूल अमरावती तिथून एका प्राध्यापकांचा फोन आला. सर कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुमची एक विद्यार्थिनी आहे म्हणे आमच्या इथे, इतकी सुंदर इंग्लिश बोलते, इतकी सुंदर की आम्ही अजून ऐकलं नाही एवढंच इंग्लिश. अशी विद्यार्थिनी तयार केलेली आहे. त्यामुळे इंग्लिशबद्दल झोपे सरांची मेहरबानी आहे. आणि झोपे सर म्हटलं की आपला खावर खान आलाच. झोपे सरांना थोडंसं कमी, त्याच्यामुळे तो फिरावर इंग्लिश बोलतात. सरांच्या लक्षातच येत नाही. आमचे सर मॅम सगळे हसायचो. ही एक ती आठवण आहे. अशा अनेक आठवणी आहे शाळेतल्या, भरपूर आठवणी आहेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दत्ताची आठवण खूप छान आहे. मी सगळ्यात उंच, तो माझ्याजवळ बसायचा. त्याची हाईट एवढी त्यावेळेस. दत्ता का करे काय केलं मग? त्याला दिसत नव्हतं म्हणून डेस्क बेंचला विटा लावल्या. 3 विटा लावल्या एकावर एक. त्याला उडी मारून बसावं लागत होतं. एकदा आम्ही काहीतरी होतं तर त्याला प्रश्न विचारला मुनोत सरांनी. उभा रे. तो उभा राहिला ना तर बेंचवर बसला तर त्यापेक्षा लहान झाला खाली आल्यामुळे. यू स्टँड अप, यू स्टँड अप 4 बार बोला. खळा तो इतकी मजा आली ती त्या दिवशी सारखं आम्ही हसलो नाही कधी. एवढा मजा आला होता. आणि दुसरी गोष्ट डहाके सरांची. काय जो का बाई कुठे हां, तर डहाके सर काय करायचे, उच्चारण करायला लावायचे. कुठल्याही इंग्लिश शब्दाचा उच्चारण करायला लावायचे. माझ्यासोबत बसला होता पंपालिया. तो गेला वाटते वर, आता माहीत नाही आहे कुठे आहे म्हणते. तर त्याला कुठला तरी एक शब्द होता तो म्हणायला लावला आणि त्यांना सवय होती सरांना. त्यांनी म्हटलं बरोबर हो. आपला पंपाली आहे पण हो. ती आठवण खूप जबरदस्त आहे. चला धन्यवाद. अरे 1 तास घेतला नाही त्याबद्दल तुम्ही धन्यवाद म्हणा मला.
उन्होंने आवाज लगाई, एक एक जुड़ता गया और कारवा बनता गया. किसी को हो ना सका उसके कद का अंदाजा. ती कळावे भाव माझ्या या मनाचे, भाव माझ्या या मनाचे. पुढचं संचालन आता सुचिता करणार आहे. धन्यवाद. पुढील परिचयासाठी सर्वप्रथम मनीषा आणि आपले लाडके जावई. मनीषासाठी 2 ओळी. हमारे लिए बहुत खास हो आप और वो बहुत खुश किस्मत है जिनके पास हो आप. हमारा बस चले तो हम रोज आपको यूं ही बुलाते रहे, पर हम भी जानते हैं कि कितने बिझी हो आप. असं वाटतंय मला. सांगावं लागते. मी आधीची मनीषा वाईकर आणि आता सौ मनीषा राजकुमारजी डेहणकर. माझे 2 मुलं आहेत, मोठा आकाश आणि लहाना मयुरेश. आकाश जनरल सर्जन आहे आणि त्याची पत्नी लक्ष्मी ही गायनेकॉलॉजिस्ट आहे. आणि आता आम्हाला एक नात पण आहे 3.5 महिन्याची, आद्या बेबी आमची. लहाना मुलगा मयुरेश तो MBA एंट्रन्सच्या कोचिंगमध्ये फॅकल्टी म्हणून काम करतो. आणि तुमचा परिचय? माझा परिचय म्हणजे मी यांचा अर्धांगी आहे. कालपासून आपण ऐकताच आहे, डॉक्टर राजकुमार महादेवराव डेहनकर कंसात वाईकर. मी गलतफहमी करू नका, आमचं लव्ह मॅरेज नाही आहे. हे आताच झालं म्हटलं सांगता येत नाही. त्यांचे 83 बॅच आहे, माझी 77 बॅच आहे. मी 6 वर्ष मागं होतो. मी जेव्हा पासआउट झालो नागपूर मेडिकलमधून तेव्हा त्यांची एंट्री झाली होती. आम्हाला 2 मुलं त्यांनी सांगितलंच आहे. मी महानगरपालिकेला आरोग्य अधिकारी होतो 23 वर्ष जवळपास. नंतर पंजाबराव मेडिकलला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होतो. आणि लग्नानंतर 3 मारले सांगितलं त्यांनी तुम्हाला की 2 आहे आमचे रत्न, पुत्ररत्न आहेत. बाकी काही परिचय तुम्हाला मिळून फार आनंद झाला. इकडच्या कोणतरी वहिनी बोलल्या होत्या तर हे बॅगचे राजकुमार आहे. नाही, आपल्यासोबत राजकुमार आहे. मी राजकुमार सोबत आहे, जावई पण आहे. जावई पण राजकुमार आहे. धन्यवाद. यांचे बॅचमेट्सना मला राजकुमारी म्हणतात, यांचं नाव राजकुमार असल्यामुळे. बरं, थोडी एक छोटीशी कविता वाचू का? आठवण म्हणून आहे ही कविता. आपण ग्रुपमध्ये जे मेसेजेस टाकतो त्याच्यावरच केलेली आहे. आनंदी पहाट. आम्ही आशापुरा मातेचा आशीर्वाद रोज घेतो आणि आनंदी पहाट वाचण्यात गुंग होऊन जातो. देवेंद्र रोज विठ्ठल दर्शन घडवतो. अशातच मुकुंद व विठ्ठलचाही गेट टुगेदरचा मेसेज येतो. सुशीलची गोसेवा, करुले आणि जामनीकर यांचे सुंदरसे गुड मॉर्निंग मेसेजेस. भन्साली आणि झव्वरचे जगातील माहितीचे मेसेजेस. विनोद आणि प्रदीपची अभिजात मराठी व हिंदीची शायरी. विनोद आणि प्रदीपची अभिजात मराठी व हिंदी शायरी. त्यातच सुचेता, शीला, प्रेमा, विद्या आणि पद्माची ग्रुपमध्ये एंट्री. आणि काही मेंबर्स तर आजी आजोबाही झाले. म्हणूनच मुकुंदला गेट टुगेदरची आयडिया आली आणि अशातच सर्वांना शालेय मित्रांची आठवण झाली. बर्थडेला कुणीतरी आपली आठवण काढतंय ह्याचा आनंद होईल आणि मेसेजेसचा जणू वर्षावच होईल. अंताक्षरी, संगीत रजनी आणि गेम्सचा आनंद घेऊया व पोट भरून मित्रमैत्रिणींशी गप्पा मारूया. 8 व 9 फेब्रुवारीची बघत होतो आम्ही सर्व वाट. 8 व 9 फेब्रुवारीची बघत होतो आम्ही सर्व वाट. हीच आपल्यासाठी आहे आनंदी पहाट, आनंदी पहाट. खूप सुंदर. मी अमरावतीच्या डेंटल कॉलेजमध्ये फार्मॅकॉलॉजी शिकवते. धन्यवाद. पुढे मुकुंदजी अग्रवाल. मैंने फार्मेसी किया है तो राष्ट्रीय स्कूल में मैं 5वीं से 10वीं तक रहा हूँ. लेकिन मेरे मन में एक जिज्ञासा थी हरदम कि हमारे साथ वाले बच्चे, हमारे साथ वाले पढ़ने वाली बहनें कहाँ होंगी, कैसे होंगी. तो केवल एक नंबर मुझे प्राप्त हुआ था. उस नंबर के सारे मैंने लगभग 55-60 लोगों को जोड़ा और उसके बाद का काम प्रदीप शुक्ला, विट्ठल हजारे, बाकी के सभी मित्रों ने किया. और आज ये आप इसे एक छोटा मोटा कुंभ समझिए
कि पढ़े लिखे सब आप कोई डॉक्टर है, कोई लेक्चरर है, जिनके कारण के लिए बहुत बड़ी उपलब्धि है। मैं आप सभी का बहुत बहुत दिल से बहुत बहुत आभारी मानता हूँ। आप लोग आए, आप लोगों ने हमारे शब्दों को मान लिया और यहाँ पधारे। धन्यवाद. मैं सौ कल्पना मुकुंद अग्रवाल, मैं हाउस वाइफ हूँ. बाद में आता ना। कल वाला जो मैं गाना गाएगा, माटी के माइक पास में रखो. जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, दूजे के होठों को देकर अपने की कोई निशानी छो और दुनिया से बोल, एक दिन बिक जाएगा. धन्यवाद. त्यानंतर गोपाल मी विंचूरकर. इकडे 12वी झाल्यानंतर BSc बायोलॉजीमध्ये केलं. त्यानंतर केशरबाई खंडेलवाले हायस्कूलमध्ये मी 30 वर्ष नोकरी केली. त्यानंतर तिथे HM झाली. त्यानंतर तिथून माझी बदली होऊन शेवंतबाई काळमे इथे 4 वर्ष प्रिन्सिपल पद भूषवलं. त्यानंतर मला 2 वर्ष झाले समजा रिटायरमेंट घेतलेली आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा ME मेकॅनिकल झालेला आहे, पुण्याला इंजिनियर म्हणून नोकरी करतो. सुनबाई आहे, ती सुद्धा नोकरी करते. मला एक मुलगी आहे, मुलगी MBBS झालेली आहे. सध्या तिला नोकरी नाही आहे, ती प्रिपरेशन करत आहे. गोपाल कल्याणराव विंचुरकर, सरमासपुऱ्यात राहतो. मदन मंदिरामध्ये जन्म झालेला आहे आणि मी ATD आर्ट टीचर डिप्लोमा, GD आर्ट मास्टर केलेलं आहे. आणि मी 38 वर्ष सेंट्रल स्कूलमध्ये 3 वर्ष आणि 35 वर्ष D बाई धनमाई कावाजी हायस्कूल पालसीमध्ये मी नोकरी केली आहे. आता मला तडवी सरांचं खूप मोठं सहकार्य आहे. 8 रुपये फी भरली म्हणून आज मी या जागेवर आहे. राजेंद्रजी बेंडे. त्यांनी तेव्हा 8 रुपये भरले आणि मला सांगितलं तू मंडलिक सरांनी म्हणले की तू बस. नंतर सांगितलं का तुझी फी तडवी सरांनी भरलेली आहे. तोच वारसा मी माझ्या शाळेमध्ये ठेवला. 150 रुपये घेऊन, 150 रुपये प्रत्येक पालकाकडून 150 रुपये घेऊन वर्षभर कापड, वूल, बुटी जेवढे मटेरियल असेल तेवढं देत होतो. तेवढं मी 35 वर्ष केलं आणि त्या 35 वर्षामध्ये मी ग्रँड एक्झिबिशन केलेलं 2006 आणि 2009. त्याच्यासाठी मला कोलंबोवाला म्हणून पारशी गुरु असतो आहे ट्रस्टी, त्यांनी मला खूप सहाय्य दिलं. त्यांना म्हटले किती पाहिजे, म्हटलं 2 लाख. तोंडातून निघालं, म्हणजे दिले, पण तुला अर्धे देईल. त्यानंतर मला एक्झिबिशन करायला 10 लाख लोणावळ्यातून जमा करता आले. 10 लाख. आणि तोच वारसा मी शेवटपर्यंत आज पण करतो. जर गरीब मुलगा असला तर मी त्याची फी भरून टाकतो, पण एक अट ठेवतो, माझं नाव सांगायचं नाही. नाव सांगितलं तर मी त्याच्यावर एक एक्झाम्पल सांगतो. माझी फी ॲडमिशन पण त्यांनी घेतली, तर मला साखरेकरांनी सांगितले, ते वारल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुझी ॲडमिशन तू घेतलेली नाही, DN बाबरेकरने घेतलेली आहे. तेव्हा त्यांना मी पैसे द्यायला गेलो, 620 रुपये त्या काळातले फी भरलेली. तर म्हणे तू मला फी दिली तर तू मला विसरून जाशील. तर म्हणे नाही, मी तुझी पैसे घेणार नाही. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे. आणि मला 2 मुली आहे, ऋषाली विंचुरकर आणि ऋषिका विंचुरकर. ती MITमध्ये पेट्रोकेमिकल झाली, जावई पण पेट्रोकेमिकल आहे. एका वर्गातच होते, लव्ह मॅरेज केलेलं आहे. दुसरी मुलगी ऋषिका इंजिनिअरिंग केलेलं आहे, MIT पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग. आणि दुसरी मुलगी ऋषिका, तिने BCom केलेलं आणि MBA. आज ती दोघंही जावई नोकरीवर आहेत. आता माझे राधा. मी रेखा गोपाल विंचुरकर. आमचं 91मध्ये लग्न झालं आणि अंजली माझं BEd झाल्यामुळे मी यांच्या शाळेमध्ये माझी पण 30 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून मी काम केलं आहे.
तर आता 22मध्ये आम्ही दोघंही रिटायर्ड झालो आहे. 2 मुली आहे, दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि मोठे जावई हैदराबादला असतात, लहान जावई इन्फोसिस पुणेमध्ये, ते पण IT. मुलाकात एक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है, ये मुलाकात एक बहाना है. धन्यवाद.